एक सज्जन कार्यकर्ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब फार खुश दिसत आहे, पण एका डोळ्यामध्ये हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, असं का? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं, हे सगळं निर्माण करण्यासाठी माझा प्रिय गोंडस मुलगा राजरत्न याला मी घालवलं. पण माझी इच्छा आहे, इथून पुढं माझ्या समाजातला एकही राजरत्न मरणार नाही. त्याच्यासाठी मी अशी व्यवस्था केलेली आहे की दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा कुठंच तटणार नाही. त्याचं एकमेव ठिकाण असेल शिक्षण, आणि जो शिक्षण घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांची वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. ते अर्थतज्ञ होते, कृषी तज्ज्ञ होते, ते राजकारणी होते, समाजकारणी होते. तुम्ही काय नावं घ्याल तिथं बाबासाहेब होतेच. त्यांनी दामोदर म्हणजे वेगवेगळा विषय आहे बाबासाहेबांचा. फार विस्तृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी शिक्षण संस्थात आपल्या मिलिंद नावाचं विद्यापीठ स्थापन केलं. औरंगाबादचं मराठा विद्यापीठमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव देण्यात आलेलं. अशा बऱ्याच गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पाहायला मिळतो. आणि मित्रहो, शिक्षणाचं महत्त्व या देशातल्या लोकांना समजलेलं नाही आणि शिक्षणाचं बाजारीकरण या देशातल्या लोकांनी केलेलं आहे. पण जपानचं एक उदाहरण मी सांगू इच्छितो. जपानमधलं एक गाव आहे. त्या गावाला जाताना फार डोंगर आहे, गावाला वाट नाही, पण रेल्वे आहे. आणि रेल्वेमध्ये प्रवासी एकच असतो. त्या गावाला एकच रेल्वे सोडलेली आहे, सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. कशासाठी? तर त्या गावातून एक मुलगी शिक्षणासाठी सिटीमध्ये येते. म्हणजे एका मुलीसाठी रेल्वे सोडणारा जपान कुठं, आणि आज गावोगावी शैक्षणिक संस्थाकडून स्वतःची किसं भरणारी जे शिक्षण सम्राट आहेत ते कुठे, असा प्रश्न पडतो. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढ्या शिक्षण संस्था बहुजनांच्यासाठी इथं उभा केल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि म्हणून या विचारांची गरज आम्हाला पाहायला मिळते. मित्र